तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आत्ता जस्ट उठलो आहे आणि हा माझा पहिला ब्लॉग असेल दिनचर्या ब्लॉग म्हणून, कारण की हा पहिल्यांदाच ब्लॉग शूट करणार आहे. पहिलं जराशाच कामं पण आहेत, जरा चिपळूणला पण जायचं आहे, गाडीचं पण काम करायचं आणि जे माझे गुरामी बिरेड झालेत ते पण जरा विकायचे आहेत, तर ती सगळी कामं करायची आहेत. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जर का आपल्या चॅनलवर नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर आता जरा जातो, फ्रेश वगैरे होतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, मी आता फ्रेश वगैरे होऊन झालो आहे सगळं आणि तुम्हाला मी माझे जे आउटडोर पॉन्ड आहेत 3-4 ते दाखवतो. जस्ट हा काय, हा सगळ्यात माझा मोठा पॉन्ड आहे आत्तापर्यंतचा आणि ह्याच्यात तुम्हाला मासे दाखवतो मी. लिटरली प्लॅटी आहेत ना, ते जरा जास्तच झालेत. गप्पींची व्हरायटी जरा कमी होत झाली त्याच्यामुळे प्लॅटी जरा वाढत निघालेत. बघा मित्रांनो, अजून भरपूर आहेत. बघा इकडे पण आहेत. आणि हे इकडे आपले गुरामी आहेत जे आपण आज विकणार आहोत. आणि इकडे पण बाय द वे गप्पीच आहेत. ही पण बाय द वे मिक्सच ब्रीड आहे आणि ही जरा कलर ब्रीड आहे. इकडे आहे ती, ही जी इथे आहे ना, ही कलर ब्रीड आहे. तुम्हाला दिसणार नाही कारण की त्यावर सगळं झाकण टाकून ठेवलं, कारण की जे खंडा वगैरे पक्षी येतो ना ते सगळे मासे उडवून घेऊन देतात. आणि हे बघा, हे मासे आत्तापर्यंत सगळ्यात भारी कलेक्शन आहे मित्रांनो माझं प्लेटीचं. एवढे मरणाचे ह्याच्यात मासे झालेत मित्रांनो. तर काय नाही, पण आता हे जरा मासे काढूया बाहेर आणि ह्यांना पॅकिंग करून आपण ह्याची सोय करूया. तर मित्रांनो, आता मी मासे काढतोय आणि पाणी पूर्ण गडू झालंय आणि बाहेर त्यात 2 शार्क आहेत. हे बघा इथे आहेत. तर कॅमेऱ्यात दिसत नाहीत ते. आता मित्रांनो कॅमेऱ्यात दिसत नाहीत. आणि आत्तापर्यंत मी गुरामी जे कॅच केलेत ना ते तुम्हाला दाखवतोय. बघा, हे आत्तापर्यंत मी गुरामी कॅच केले त्याच्यात एवढे बायदे बसून आहेत. आणि अजून एक बादली आणले आणि आता ते शार्क आहेत ना ते बाहेर काढूया आपण आणि तुम्हाला शार्कची साईज दाखवतो मित्रांनो मी एक. Look at the size guys. आणि घाण सगळी येते त्यातून का तर का घाण येते, त्यात सगळा चिखल झाला ना त्यामुळे अजून एक घाण येते सगळी. तर तो चिखल काढायचा विचार आहे माझा आता, आज नाही उद्या किंवा परवा मला जमेल ते काढायला. आणि अजून एक शार्क आहे त्यात, तो दाखवतो तुम्हाला. बाय द वे हा जरासा लहान आहे. बघा मित्रांनो, हे असे 2 आहेत. तो एक जो आहे ना मित्रांनो, तो निव्वळ ह्या बादलीचा जो हा डायमीटर आहे ना, हा एवढा मासा आहे. तो नाही म्हटलं तरी एक 1.25 फुटाचा तरी तो मासा असेल. पण ते विचारलं मी तर ते बोलले आम्ही शार्क घेत नाही, कारण की शार्क आमच्याकडून पुढे जात नाही जास्त, त्याच्यामुळे शार्क घेत नाही. आणि आता हे जरा पाणी आहे ना ते मित्रांनो खाली बसू दे, म्हणजे आपल्याला त्यातले मासे जे आहेत ना ते आपल्याला नीट दिसतील आणि आपल्याला अजून काढायला चांगले वाटते. आणि मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो की जो मी आरवान आणलेला तो दाखवतो तुम्हाला. हा बघा मित्रांनो, तो बघा मित्रांनो. आणि हा बाय द वे पंप घेतलाय मी, तिकडे आहे तो. तर त्या पंपाला मला टॉप फिल्टरमध्ये कन्वर्ट करायचा आहे, कारण की तो काय करत आहे, खालची जी घाण आहे ना पडलेली तो खेचून घेत नाही. का खेचून घेत नाही, कारण की ते पाणी आहे ना ते उसळत नाही. पाणी जर का खालून पूर्ण सगळं हल्लं आणि मग ती घाण सगळी खेचून घेईल तो. तर असा विषय आहे. तर ते पण जरा करायचं आहे मला. माझ्या चप्पल लावून जायचं, त्याच्यामुळे जरा ते काम करू शकत नाही. तर आता बाहेर जाऊ परत आपण आपले जे गुरामी आहेत ते जरा काढायला परत बघूया आता दिसतात काय, कारण की पाणी पूर्ण तिथलं गडू झालं त्यामुळे दिसत नाहीत मासे ते काढायला.
आय गेस माझ्या मते तरी 40 ते 42 मासे असायला हवेत, नाही 40 तरी मासे असायला हवेत त्यात. आणि मी तुम्हाला जी त्या माशांची किंमत भेटली मला ते मी नंतर सांगेन तुम्हाला ब्लॉगच्या एंडमध्ये. तोपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो मी आता जातोय जरा आपले ते मासे पॅकिंग करायला पिशवी आणलेले आहे. माहिती रबर आणलं होतं आपली गाडी घेऊन. जाताना मला काय ब्लॉग करता येणार नाही, रबर आणल्यावरती मी तुम्हाला दाखवतो. बाय द वे जी आपली बाईक आहे ती आपण कोल्ड स्टार्टला ठेवूया. ही आपली समोर बाईक आणि तिकडे आपले पॉन्ड आहेत, लगेच ही आपली बाईक आहे आणि इकडे आपली बेडरूम आहे. म्हणजे सगळं जवळच्या जवळ केलेलं आहे सगळं मित्रांनो. गाडीला आपण कोल्ड स्टार्ट करूया. गाडीचा एक्झॉस्ट नोट बघा. आणि दाखवतो तुम्हाला आतापर्यंत मी आता परत कॅच केलेत मासे. आणि हे शार्क मित्रांनो, शार्क रिअली सांगतो तुम्हाला एवढे मोठे झालेत ना, ते मरणाचे मोठे झालेत. आणि त्यात अजून मासे आहेत दिसतात, 1 2 3 मासे आहेत मित्रांनो अजून त्यात. पण ते काय होतं, चिखल असल्यामुळे ते मासे दिसत नाहीत आणि त्यातून त्या जाळीतून पण ते येत नाहीत. त्याच्यामुळे आज जरा बघायचं ॲक्वेरियम शॉपमध्ये जाळी घ्यायचा विचार आहे. तर मित्रांनो आता मासे काढून झालेत माझे सगळे आणि सगळे ह्याच्यात ठेवलेत. आणि बायदेव आता नाश्ता करून घेऊया, नंतर अंघोळ वगैरे करून मासे पॅक करून घेऊन आपण निघायला तयार आहोत. कारण की पप्पा अजून गिरणीत आहेत, पप्पांना पण जरा टाईम लागेल. आणि जाताना आपण चिपळूणतून जाणार आहोत. जरा आपल्याला बाईकच्या शोरूमला वगैरे पण जायचं, जरा स्कूटीची किंमत काढायची आहे का, कारण की गणपतीपर्यंत एक स्कूटी घ्यायचा पण विचार आहे. अजून फिक्स नाही पण विचार आहे दिदीचा माझ्या बहिणीला घेण्यासाठी. तर त्या शोरूमला पण जायचं आहे, कारण तिला घ्यायची आहे. कारण की ती ॲडमिशन परत पुढे लागते कशासाठी, तर तिला अपडाऊन करायला स्कूटी पाहिजे. आणि अजून एक मासा दिसला आहे मित्रांनो आता मला, हा बघा. कॅमेऱ्यात दिसत नाही मित्रांनो, तो कॅमेऱ्यात दिसत नाही तो मित्रांनो, पण त्याला आता कॅच करतो मी. तर मित्रांनो रबर आणि पिशव्या आणि हे मासे. आणि तिकडे मांजर पण तयार आहे माझे मासे खायला, कारण की ते मगासून इथे वळवळ करत आहे. आता मासे आपण घालायला सुरुवात करूया आणि पॅकिंग करून ठेवून देऊया. तर एक अर्धा 1 तासात आपण निघणार आहोत इथून. तर मित्रांनो मासे पॅक करून झालेत आणि टोटल सांगतो तुम्हाला 43 मासे आहेत. तर तुम्हाला प्राईज मी शेवट सांगणार आहे व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत, ब्लॉगच्या एंडिंगपर्यंत. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि जर का आता इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका मित्रांनो. आणि मासे पॅकिंग केलेलं दाखवतो तुम्हाला मित्रांनो. बघा ह्या पिशवीत आहेत ना, ह्या पिशवीत 43 आहे, सॉरी 23 आहेत आणि त्याच्यात 20 आहेत. बघा दाखवतो तुम्हाला. हे मित्रांनो विकायचा मागचा एकच आहे कारण की आता मला जरा दुसरे मासे ब्रीड करायचा विचार आहे. आपले हे कोई फिश म्हणून जापनीज कोई मासा आहे तो. तर ते एकच जोडी आणणार आहे, एकच पेर आणणार आहे, मेल फिमेल. आणि ती त्या टाकीत फ्रीजमध्ये ब्रीड करायचा विचार आहे. आणि ती ब्रीड करून परत ती विकायची पुढे, असा विषय आहे. एक छोटासा बिझनेस, साईड बिझनेस. तर आता बघूया, कारण की पप्पांवरती पण पप्पाचे बोलतील ते करायला लागणार आपल्याला. आणि पप्पांना पण इथे जमायला पाहिजे, कारण तसं बघितलं तर त्या बाहेरच्या जे पॉन्ड आहे त्यातलं पाणी चेंज करायला लागत नाही, फक्त एक फिश टँकमधलं पाणी चेंज करायला लागतं. आणि अजून एक नवीन अपडेट म्हणजे मित्रांनो, आपण एक 5 फुटाचा फिश टँक घेणार आहोत. येत्या गणपतीपर्यंत घरी घेऊ शकतो आपण, खास आपल्या आरवानासाठी. आणि आपला जो 3 फुटाचा फिश टँक आहे ना, त्यात आपण फ्लोरॉन किंवा ऑस्कर असा एक मासे सोडणार आहोत. तर 5 फुटाचा फिश टँक येणार आहे. तुम्हाला लेंथ सांगतो, जी लेंथ 5 फूट आहे आणि विड्थला 2 फीट आहे आणि हाईटला पण 2 फीट आहे. असा सेटअप असेल तो. आणि बघूया, त्यासाठी भरपूर खर्च होणार आहे. तर मित्रांनो मी आता मासे काढतो इथून आणि मासे ह्याच्यात टाकतो, कारण की ह्याच्यात राहिले ना भरपूर वेळ, तर त्यांना ऑक्सिजन कमी होईल.
आणि आता परत एकदा काढताना त्या माशाची साईज बघा मित्रांनो. नुसता मेल्यानं मासा हिजडा आहे ना, तो हिजडा होतो, हिजडा काढताना त्याला बाहेर. पाहिजे आता सोडल्यावरती तो दिसणार नाही. हा बघा गेला पाण्यात. आणि हा मासे साईज जरा चेक करा मित्रांनो. लिटरली त्याची शेपूट आहे ना ती बेंड होते. अजून काही महिन्यांनी तो जरा जास्तच वाढेल. हा मित्रांनो केवढा आलाय बघा. हा का काढलाय? तो त्रास देत होता, काढून देत नव्हता त्या माशांना. तो काढून देत नव्हता त्या माशांना, म्हणून त्याला पण काढलं. तर मित्रांनो मी आता गाडीची आलोय, गाडी खाली न्यायला. आणि ती समोर गाडी परवाच धुवून वगैरे ठेवले, कवर वगैरे टाकून. तर आता गाडीवरचं कवर वगैरे सगळं काढूया, गाडी बाहेर काढूया आणि गाडी खाली नेऊन लावूया. आणि सगळं माशाचं वगैरे सगळं घ्यायचं आहे ना ते घेऊया आणि निघूया. तर मित्रांनो गाडीवरचं कवर काढलं. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो बघा, हे जे दिसतं ना स्वामींचं, आम्ही परवा गेलेलो ना चिपणात तेव्हाच काढलं. आणि तर चला आता गाडी जाऊया, गाडीला कोल्ड स्टार्ट करूया. तर मित्रांनो आता निघालो आहे आम्ही चिपळूणला. पहिले चिपळूणच जाणार आहोत, मग बाकीची कामं आहेत ती करायची आहेत. पहिले मासे द्यायचे आहेत आणि मग जी बाकीची कामं आहेत ती सगळी करायची आहेत. मित्रांनो आम्ही आता हिरोच्या शोरूममधून आलो आणि मासे वगैरे सगळे दिले मी. आणि हिरोच्या शोरूमला जाऊन आलो. माशांची किंमत तुम्हाला शेवट सांगतो पाहिजे. आणि आता हिरोच्या शोरूमला जाऊन आलो. तर डेस्टिनी 125 एक्सटेक नवीन आली आम्ही बघितली. तर त्याची ऑन रोड प्राईस आम्हाला जाते 1,15,000 आत्ताच्या कंडिशनला ह्या. आणि जर का गणपतीची ह्याचा घेतली तर ऑफर वगैरे काय असेल तर तेव्हा ती भेटेल. तर असा विषय आता बघू, गणपतीपर्यंत घ्यायचा विषय आहे. आणि त्यात बाजूला जातोय, गाडीची अलाइनमेंट करायची आहे, तर तिथे जातोय. तर मी घरी पोचलोय. आज काल पोचलो आणि आज सकाळी ब्लॉग शूट करतो. आणि आत्ता जस्ट उठलोय, एक 15-20 मिनिटं झाली असतील. तर 15-20 मिनिटं झाली असतील. आणि आता जे माझे शार्क आहेत ना मित्रांनो, ते मी आता सुट्टीत सोडायचं प्लॅनिंग केलं आहे. त्यात मला काही महिन्यात कोई फिश आणायचे, जापनीज कोई ब्रीडवाले. त्यामुळे मी त्या फ्रीजमध्ये सोडणार आहे. दुसरी ब्रीड करून परत ते पुढे त्यांची ब्रीड ती विकणार आहे काही महिन्यात. तर मी तुम्हाला सांगतो, मला त्या गुरामीचे टोटल 43 पीस होते आणि एक पीस माझा 20 रुपयाला गेला. असे टोटल 860 रुपये मला भेटले. त्यातले 170 रुपये वजा झाले. ते मी जाळी आणि ते टॉप फिल्टरचं जे हे असतं ना स्पॉन्ज फिल्टर तो घेतला. तर असे सगळ्या विषय झाले 170 रुपये त्याचे ते वजा झाले. तर काय नाही, करूयात ह्या ब्लॉगचा. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.